अंतर हे नातं तोडत नाही, ते फक्त नातं किती खरं आहे हे दाखवतं. सौरभ आणि तन्वी दोघांची भेट कॉलेजमध्ये झाली. पहिल्या दिवशी लायब्ररीमध्ये सीटवरून छोटासा वाद. ही जागा माझी आहे, तन्वी. पण मी आधी बसलो, सौरभ. दोघं भांडले आणि त्याच भांडणातून ओळख झाली. नंतर ग्रुप प्रोजेक्ट, कॅन्टीन चार्ट्स आणि हळूहळू दोघं एकमेकासाठी स्पेशल झाले. तन्वी खूप ॲम्बिशियस, सौरभ सिम्पल. ती मोठी स्वप्न बघायची, तो तिची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून प्रे करायचा. एक दिवस तन्वीला जॉब मिळाला, पण दुसऱ्या शहरात. ती खुश होती, पण थोडी घाबरलेली. आपण मॅनेज करू ना, तन्वी? आपण नाही, आपलं प्रेम मॅनेज करेल, सौरभ. लाँग डिस्टन्स सुरू झाला. सकाळचे कॉल, रात्रीचे व्हिडिओ चॅट, खाल्लंस का, झोपलीस का, मग मिस केलं का, हे रोजचं रुटीन. पण दिवस गेले, काम वाढलं, टाईम कमी झाला, कॉल्स मिस होऊ लागले, मॅसेज लेट रिप्लाय. एक दिवस तन्वीने कॉल केला, सौरभने उचलला नाही. दुसऱ्या दिवशी सौरभने मेसेज केला, सॉरी काम होतं. तन्वी थोडी अपसेट झाली. तुझ्याकडे माझ्यासाठी टाईम नाही का? सौरभ शांत, असं नाही, बस थोडं हेक्टिक आहे. लहान भांडण झालं, लहान भांडणं मोठ्या डिस्टन्समध्ये बदलली. एक दिवस तन्वी रडत म्हणाली, कधी कधी वाटतं आपण दूर होत चाललो आहोत. सौरभ काही सेकंद म्हणाला, आपण नाही, आपल्या परिस्थितीमुळे दूर आहोत. मनाला ते समजत नव्हतं. एका रात्री दोघांचं मोठं भांडण झालं. तू बदललास, तन्वी. तू मला समजून घेत नाहीस, सौरभ. कॉल अचानक कट झाला. त्या रात्री दोघेही झोपले नाहीत, पण कोणीच फर्स्ट मेसेज केला नाही. इगो किंवा हर्ट. दिवस गेले, सायलन्स वाढत गेला. 3 महिने कोणताही कॉन्टॅक्ट नाही. एक दिवस तन्वीच्या ऑफिसमध्ये कुरिअर आला. तिने उघडला. त्यात एक छोटासा बॉक्स आणि एक लेटर. तिने लेटर उघडलं. तन्वी, आपण बोललो नाही, पण मी एक दिवसही तुला विसरलो नाही. आपण भांडलो, पण मी कधीच आपल्याला सोडलं नाही. मी बिझी नव्हतो, मी तुझ्यासाठी फ्युचर तयार करत होतो. आज मी त्याच शहरात ट्रान्सफर घेतला आहे जिथे तू आहेस. कारण लाँग डिस्टन्स मला नातं शिकवलं. पण तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे, तर अजून उशीर झाला नसेल तर एकदा भेटशील का, सौरभ? तन्वीच्या डोळ्यात पाणी. ती लगेच पळाली. ऑफिसच्या गेटवर सौरभ उभा होता. दोघं काही सेकंद एकमेकाकडे बघत राहिले आणि मग तन्वी धावत जाऊन त्याला मिठी मारली. लाँग डिस्टन्स नातं कमजोर करत नाही, ते फक्त खरं कोण आहे हे दाखवतं. कारण अंतर कितीही असो, जर मन जवळ असेल तर प्रेम कधीच दूर जात नाही.